नमस्कार मित्रांनो, द लॅटरल व्ह्यू या चॅनेलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण नेहमीच वेगळ्या पद्धतीने प्रत्येक समस्येचा विचार करण्याचा आणि त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयास करतो आहोत. त्या मालिकेतलाच हा एक व्हिडिओ आहे. 1 मेला पुण्याजवळील नसरापूर येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. एका 3.5 वर्षाच्या लहान मुलीवरती एका 65 वर्षाच्या नराधमाने अत्यंत क्रूर बलात्कार केला आणि तिचा खून सुद्धा केला. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातलं जनमानस अत्यंत प्रक्षुब्ध झालेलं आहे आणि या निमित्ताने मुख्यमंत्र्यांवर आणि गृह खात्यावरती लोकांनी टीकेची झोड उठवलेली आहे. आता बऱ्याचदा असं होतं की अशी एखादी घटना घडते, आपण गृह खात्यावर किंवा पोलिसांवर, न्यायव्यवस्थेवरती अत्यंत कठोर शब्दामध्ये टीका करतो. आपली टीका, आपला संताप हा बऱ्याचदा अवास्तव आहे का, किंवा अनाठायी आहे का, किंवा आपण मिसफायर करतो आहोत का, असं पण बऱ्याचदा जे जाणकार किंवा जाणते किंवा ज्ञानी लोक आहेत ते प्रश्न उपस्थित करत असतात. परंतु ज्या वेळेला आपण लोकशाही आणि आपल्या संविधानाने दिलेली लोकशाही या चौकटीमध्ये काम करतो आहोत, तर त्या चौकटीच्या नियमांचं पालन करून सुद्धा आपल्याला कर्तव्य कठोर पद्धतीने काम करता येऊ शकतं. गुन्हेगारांच्या मनामध्ये जरब निर्माण केली जाऊ शकते आणि कठोर कायदे हे गुन्हेगारांना गुन्हा करण्यापासून परावृत्त करायचं काम सुद्धा नक्कीच करू शकतात. परंतु त्यासाठी राजकीय नेतृत्व, पोलीस खातं आणि न्याय व्यवस्था या तिघांनाही आपली जबाबदारी ओळखून 100% डिलिव्हर करावं लागतं. त्यावेळेला अशा पद्धतीचं यश आपल्याला प्राप्त होतं. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी नसरापूर दुर्घटनेमध्ये असं सांगितलेलं आहे की आम्ही काहीही झालं तरी या गुन्हेगाराला फाशीपर्यंत पोचवू वगैरे वगैरे, हे सगळ्या त्यांच्या घोषणा करून झालेल्या आहेत. या संदर्भातच मला थोडासा महाराष्ट्र शासनाला आणि महाराष्ट्राच्या संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेला आरसा दाखवायचा आणि सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा मला दाखवून द्यायचं आहे की एखादी गोष्ट जर खरंच करायची असं सरकारने ठरवलं तर त्यांना ती गोष्ट करता येणं शक्य असतं, परंतु ती गोष्ट करण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती किंवा तेवढं संवेदनशील मन तुमच्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे. कसं, हे आता पुढे मी सांगत असलेल्या उदाहरणांच्या रूपाने आपण बघूया. ठीक आहे. इथे आपण एकेका मोठ्या गाजलेल्या अशा बलात्कार आणि खून प्रकरणांचा एक ओझरता आढावा घेणार आहोत, ज्याच्यामुळे तुम्हाला माझा मुद्दा किंवा मी काय सांगण्याचा प्रयत्न करतो हे तुम्हाला समजू शकेल. प्रकरण क्रमांक 1, निर्भया प्रकरण. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, या प्रकरणानंतर संपूर्ण देशभर सर्वसामान्य नागरिक संतप्त झाले आणि त्या संतापाचं रूपांतर दिल्लीमधलं आणि केंद्रातलं काँग्रेसचं सरकार कोलॅप्स होण्यामध्ये झालं. तर त्याचा घटनाक्रम कसा घडला, तो 16 डिसेंबर 2012 या दिवशी निर्भयावरती धावत्या बसमध्ये बलात्कार केला गेला, अमानुष अत्याचार केले गेले. 29 डिसेंबर 2012 निर्भयाचा मृत्यू झाला. 13 सप्टेंबर 2013 साली ट्रायल कोर्टाने अर्थात कनिष्ठ न्यायालयाने 4ही आरोपींना दोषी घोषित करून त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली. 16 डिसेंबर ते 13 सप्टेंबर साधारणतः 10 महिन्याच्या कालावधीमध्ये ट्रायल कोर्टाचा निकाल आला होता. तुम्ही आता हा ज्याला आपण एक टाइमलाईन म्हणतो ना, ही टाइमलाईन लक्षात ठेवायची बरं आज. त्याच्यानंतर 13 मार्च 2014 म्हणजे साधारणतः असं समजा की पुढच्या 6 महिन्यामध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने या कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आणि या 4ही दोषींची फाशीची शिक्षा त्यांनी कंटिन्यू केली. ठीक आहे. 13 मार्च 2014 ते 5 मे 2017 म्हणजे साधारणतः 3 वर्ष 1-2 महिन्याचा पिरियड. या पिरियडमध्ये सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील 4ही दोषींच्या फाशीच्या शिक्षेवरती शिक्कामोर्तब केला. त्याच्यानंतर त्यांनी रिव्ह्यू पिटिशन दाखल केलं होतं, ते 9 जुलै 2018 रोजी, म्हणजे साधारण 1 वर्ष 2-3 महिन्यानंतर तिघांच्याही पुनर्विचार याचिका सुद्धा फेटाळून लावल्या गेल्या. हे कधी झालं? 9 जुलै 2018.
त्याच्यानंतर 17 जानेवारी ते 4 मार्च या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये या चारही आरोपींच्या दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळल्या आणि अंतिमतः 20 मार्च 2020 रोजी म्हणजे 4 मार्च 2020 ला शेवटची पवन गुप्ताची दया याचिका फेटाळली गेली आणि 20 मार्च 2020 रोजी म्हणजे फक्त पुढच्या 16 दिवसांमध्ये या चारही गुन्हेगारांना फाशी दिली गेली. 5वा जो आरोपी होता त्याचा मृत्यू झाला होता तुरुंगामध्ये आणि 6वा आरोपी बलात्कार करण्यामध्ये अग्रगण्य असून सुद्धा केवळ 17 वर्ष काही महिन्याचा आहे म्हणून न्यायालयाने त्याला सोडून दिलं होतं. सुधारगृहात ठेवलं होतं 3 वर्ष आणि सोडून दिलं होतं. आपल्यासाठी महत्वाची तारीख काय मी तुम्हाला सांगतो. आपल्यासाठी तारीख महत्वाची आहे 16 डिसेंबर 2012 साली गुन्हा घडला आणि 20 मार्च 2020 साली फाशी दिली गेली. म्हणजे साधारण 8 वर्षाच्या कालावधीमध्ये दिल्लीच्या सर्व न्यायिक प्रक्रिया म्हणजे दिल्लीचं पोलीस खातं, दिल्लीतलं कनिष्ठ कोर्ट, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रपती दया याचिका ती फेटाळणं, फासावर लटकवणं, 8 वर्षामध्ये हा संपूर्ण घटनाक्रम पूर्णत्वाला गेला. आता आपण अशाच पद्धतीची महाराष्ट्रातली प्रकरणं आणि त्यांचं सध्याचं स्टेटस काय आहे हे आपण समजून घेऊया. म्हणजे आक्षेप नक्की कशावर आहे हे मुख्यमंत्री महोदयांना समजावं याच्यासाठी मी हा व्हिडिओ करतोय. आता सगळ्यात पहिलं प्रकरण आपण घेऊयात कोपर्डीतलं बलात्कार प्रकरण. कोपर्डीला 13 जुलै 2016 साली एका 15 वर्षीय मुलीवर 3 जणांनी सामूहिक बलात्कार केला आणि तिची निर्घुण हत्या केली. ठीक आहे. विशेष न्यायालय त्यांनी त्या गुन्हेगारांना 18 नोव्हेंबर 2017 साली दोषी ठरवून फाशीची शिक्षा त्यांनी 29 नोव्हेंबर 2017 साली सुनावली. 2016 जुलै ते 2017 नोव्हेंबर साधारण 1 वर्ष 4-5 महिन्यामध्ये त्यांनी फाशीची शिक्षा सुनावली. त्यानंतर हे प्रकरण जिल्हा न्यायालयात गेलं. जिल्हा न्यायालयाने जी फाशीची शिक्षा सुनावली होती ती कंटिन्यू केली. नंतर हे प्रकरण गेलं उच्च न्यायालयामध्ये. 2018 साली हे प्रकरण उच्च न्यायालयामध्ये गेलेलं आहे आणि उच्च न्यायालयाने यानंतर अजूनही काहीही केलेलं नाही. उच्च न्यायालयाच्या मुंबई उच्च न्यायालयाचं जे औरंगाबाद खंडपीठ आहे त्याच्यामध्ये 2018 साली या गुन्हेगारांनी स्वतःच्या फाशीची शिक्षा रद्द केली जावी म्हणून अर्ज दाखल केलेला आहे आणि ते प्रकरण अजूनही प्रलंबित आहे. महाराष्ट्रातलं अत्यंत गाजलेलं अत्यंत दुर्दैवी प्रकरण ज्याच्यामध्ये म्हणजे त्या मुलीच्या समर्थनार्थ लक्षावधी लोकांनी मोर्चे काढले होते, न्याय मिळावा म्हणून टाहो फोडला होता, ते प्रकरण 2018 सालापासून आजपर्यंत प्रलंबित. कारण काय? पहिलं कारण म्हणजे आरोपींनी अनेक वेळा वकील बदलले. दुसरी गोष्ट तांत्रिक बाबी की डीएनएचा रिपोर्ट, साक्षीदारांची जबाबाची आम्हाला फेरपडताळणी करायची असं करून आरोपीच्या वकिलांनी वेळ काढूपणा केलेला आहे. मध्ये कोरोनाच्या काळामध्ये 2 वर्ष हे प्रकरण बंद होतं. कोरोना संपून पण आता 5 वर्ष झालेले आहे. आता जोपर्यंत उच्च न्यायालय फाशीची शिक्षा कायम करत नाही तोपर्यंत हे आरोपी सर्वोच्च न्यायालयात जात नाही. सर्वोच्च न्यायालयाजवळ जात नाही तोपर्यंत सर्वोच्च न्यायालय त्यांची याचिका फेटाळण्याचा निर्णय घेत नाही. त्याच्यानंतर ते जोपर्यंत राष्ट्रपतींकडे जात नाही तोपर्यंत राष्ट्रपती दया याचिका फेटाळू शकत नाही. म्हणजे 2018 सालापासून हे प्रकरण प्रलंबित पडलेलं आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात. 2018 ते 2026 पर्यंत 8 वर्षांचा कालावधी गेलेला आहे. या 8 वर्षांच्या कालावधीमध्ये काहीही झालेलं नाही. हा मुद्दा महाराष्ट्रातल्या प्रत्येक सरकारचं समर्थन करणाऱ्या व्यक्तींनी लक्षात घेणं आवश्यक आहे. 2018 ते 2026 कुणाकुणाची सत्ता होती, काय होती ते सगळं तुम्ही बघून घेऊ शकता. आता दुसरं आपल्याकडचं असंच गाजलेलं प्रकरण नयना पुजारी बलात्कार आणि हत्या प्रकरण. 7 ऑक्टोबर 2009 रोजी नयना पुजारीचं अपहरण करून तिच्यावरती बलात्कार केला गेला आणि तिचा खून केला गेला. 3 आरोपींना फाशीची शिक्षा घोषित केली गेली. 4था आरोपी माफीचा साक्षीदार झाला. 9 मे 2017 साली म्हणजे साधारण 8 वर्षांनी 3 आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली गेली. आता हे प्रकरण उच्च न्यायालयात अपील स्तरावर आहे. कधीपासून अपील स्तरावर आहे? 9 मे 2017 पासून आज माझ्यामध्ये 4 मे 2026 म्हणजे साधारणतः 9 वर्ष झालं प्रकरण अपील स्तरावर आहे. ही दोन्ही प्रकरणं तुम्ही लक्षात घ्या. या दोन्ही प्रकरणांच्या वेळेला मीडियाने खूप आरडाओरडा केलेला होता
संपूर्ण महाराष्ट्रभर मोर्चे निघालेले होते. लोकांचा अत्यंत आक्रोश होता. तरी सुद्धा ही प्रकरणं अजूनही उच्च न्यायालयामध्येच खितपत पडलेली आहेत. ही अजूनपर्यंत सर्वोच्च न्यायालय आणि पुढील प्रक्रियाच झालेली नाहीये आणि इतकी वर्ष याच्यामध्ये होऊन गेलेली आहेत. ह्या दोन्ही प्रकरणांना तुम्ही निर्भयाच्या प्रकरणाशी तुलना करा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही सांगा की महाराष्ट्र शासनाचं गृह खातं नक्की कशा पद्धतीने काम करतं. आता तिसरं, आता अजून अशीच 2 प्रकरणं घेऊयात आपण. महाराष्ट्रातलीच आहेत आणि अत्यंत लहान वयाच्या मुलींवर झालेल्या अत्याचारांची आहे. पहिलं प्रकरण आहे रवी अशोक घुमरे प्रकरण. 2012 साली रवी घुमरेने त्याच्या घराजवळ राहणाऱ्या एका 2 वर्षाच्या चिमुरडीचं अपहरण केलं. बलात्कार करून त्यांनी तिचा खून केला आणि तिचा मृतदेह त्यांनी गोणीत भरून फेकून दिला. प्रकरण कधीचं? 2012चं. सत्र न्यायालयाने त्याला 2015 साली फाशीची शिक्षा सुनावली. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 2016 साली या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केलं. त्यानंतर 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या रवीची फाशी कायम ठेवली. त्यांनी मग त्यानंतर दया याचिका दाखल केली होती. दया याचिका सुद्धा 6 नोव्हेंबर 2025 साली न्यायालयाने राष्ट्रपतींनी फेटाळून लावलेली. म्हणजे 6 नोव्हेंबर 2025 ते 4 मे 2026 हा कालावधी झालेला आहे आणि तरी सुद्धा अजूनही डेथ वॉरंट निघून त्याला फाशी दिली गेलेली नाही. जी गोष्ट करण्यासाठी दिल्लीच्या प्रशासनाला 16-17 दिवसांचा वेळ लागतो, आपल्याकडे 4-4, 5-5, 6-6 महिने होऊन सुद्धा डेथ वॉरंट सुद्धा इश्यू होऊन फाशी दिली जात नाही. हा मुद्दा महाराष्ट्राच्या गृह खात्याची काम करण्याची पद्धत समजून घेण्यासाठी तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे. असंच अजून एक प्रकरण, वसंत संपत दुपारे यांनी सुद्धा त्याच्या घराजवळ राहणाऱ्या 4 वर्षाच्या लहान मुलीवरती बलात्कार केला, तिचा खून केला डोक्यात दगड घालून. हे प्रकरण घडलं 2008 साली. सत्र न्यायालयाने शिक्षा दिली 2011 साली. उच्च न्यायालयाने त्याच्यावरती शिक्कामोर्तब केला 2012 साली. सर्वोच्च न्यायालयाने फाशी कायम ठेवली, पण 2017 साली त्यांनी पुन्हा रिट पिटिशन दाखल केली, परत कायम ठेवली. त्यानंतर 2023 साली राष्ट्रपतींनी त्याची दया याचिका फेटाळली आणि तारीख लक्षात घ्या, एप्रिल 2023 साली त्याची दया याचिका फेटाळली गेली होती. आज 2026 म्हणजे 3 वर्ष झालेले आहेत आणि काल का परवा कुणीतरी फेसबुकवरती एक पोस्ट टाकली होती की त्याची ती जी फाशीची शिक्षा होती ती कुठल्या तरी उच्च न्यायालयाने परत एकदा जन्मठेपेत रूपांतरित केली. म्हणजे एप्रिल 2023 साली जर त्याला फाशी घोषित झालेली होती, त्याची दया याचिका फेटाळली होती, त्यानंतर फक्त डेथ वॉरंट इश्यू करून त्या गुन्हेगाराला फासावर लटकवायचं. परंतु ती कृती सुद्धा आपल्या गृह खात्याने, महाराष्ट्र राज्याच्या गृह खात्याने 3 वर्षात न केल्यामुळे कदाचितच त्या गुन्हेगाराला जामीन मिळाला असेल किंवा कदाचित आज तो मृत्यूची वाट पाहतोय. आता माझं महाराष्ट्र शासनाला, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, संपूर्ण प्रशासनाला मला 2च मुद्दे सांगायचे, विचारायचे किंवा सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा महाराष्ट्र सरकारला हा प्रश्न विचारावा अशी माझी इच्छा आहे की तुम्ही म्हणताय की आम्ही नसरापूर प्रकरणातील जी पीडित मुलगी आहे तिला न्याय मिळवून देऊ, आम्ही त्या आरोपीला फासावर लटकवू. बरोबर आहे. तुमची सध्याची कार्यशैली आणि निर्भया प्रकरण सुद्धा जर लक्षात घेतलं तर कमीत कमी 8 वर्ष, जास्तीत जास्त 12 वर्ष तुम्हाला त्या गुन्हेगाराला फाशी 2 ते 3 ठिकाणी घोषित करून, म्हणजे कनिष्ठ न्यायालय, उच्च न्यायालय, त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालय, त्याच्यानंतर राष्ट्रपतींकडे गेलेली दया याचिका आणि ती फेटाळली जाणार. या प्रक्रियेमध्ये आपण 8 ते 12 वर्षाचा पिरियड जातो असं गृहीत धरूया. ही सगळी प्रक्रिया तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडाल असा माझा तुमच्यावरती 100% विश्वास आहे. तुम्ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडाल, परंतु तुम्ही खरंच फासावर लटकवाल का? हा लाख मोलाचा प्रश्न मला या निमित्ताने महाराष्ट्र शासनाला विचारायचा आहे. कारण जी 2 प्रकरणं मी शेवटची सांगितलेली आहेत त्या दोन्ही प्रकरणांमध्ये राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळलेली आहे. तुम्हाला फक्त डेथ वॉरंट काढायचंय आणि त्या दोन्ही गुन्हेगारांना फासाला लटकायचं. आता हे करण्यासाठी राज्य सरकारला काही प्रॉब्लेम नाहीये. सगळ्या बाजूनी कायदेशीर दृष्ट्या ते दोषी आहेत हे सिद्ध झालेलं आहे. आता तुम्हाला त्यांना फक्त फासावर लटकवायचं आहे. या नसरापूर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जर शासनाने आता तरी स्वतःचा ढिसाळपणा बंद करून 15 दिवस, महिनाभरामध्ये या दोन्ही गुन्हेगारांना जर फासावर लटकावलं तर त्याच्यातून समाजामध्ये जो निर्माण झालेला असंतोष आहे आणि न्याय व्यवस्थेवरती लोकांचा जो उडत चाललेला विश्वास आहे तो पुन्हा विश्वास स्थापित करणं तुम्हाला शक्य आहे. आता फक्त प्रश्न असा आहे की
आपण तितके संवेदनशील आहोत का? 2 वर्षाच्या 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणारी माणसं ही फासावर लटकवण्याच्या लायकीची आहेत हे सगळ्या जगाला माहिती आहे. पण त्याला फासावर लटकवण्यासाठी लागणारी जी संवेदनशीलता आहे ती संवेदनशीलता महाराष्ट्र शासन या संस्थेकडे आहे का, हा मला प्रश्न विचारायचा आहे. कारण जर तुम्ही या 2 गुन्हेगारांना फासावर लटकवू शकत असाल तर आम्ही हा विश्वास ठेवू शकतो की नसरापूर गुन्ह्यातील सुद्धा आरोपीला तुम्ही फासावर लटकवण्यामध्ये यशस्वी व्हाल. परंतु या 2 गुन्ह्यातील जर आरोपींना तुम्ही फासावर लटकवणार नसाल, राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळल्यानंतर सुद्धा 3-3 वर्ष 6-6 महिने तुम्हाला डेथ वॉरंट काढायला जर लागणार असतील तर तुम्ही काय गॅरंटी देत आहात की नसरापूर गुन्ह्यामध्ये सुद्धा हे होणार नाहीये? या मुद्द्यावरती प्रत्येक सामान्य नागरिकांनी विचार करणं आवश्यक आहे आणि सरकारला जाब विचारणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मला असं विचारायचं आहे की नैना पुजारी प्रकरण असेल किंवा कोपर्डीच्या ताईवर जो अत्याचार झालाय ते प्रकरण असेल, या दोन्ही प्रकरणांमध्ये सुद्धा अजूनही हे प्रकरण उच्च न्यायालयात इतके दिवस का प्रलंबित आहे? जर राज्य शासनाने एक चांगला वकील नेमलेला आहे तर त्या वकिलाला पाठपुरावा करायला लावून लवकरात लवकर उच्च न्यायालयाचा निर्णय मिळवून या गुन्हेगारांना फासावरती पोचवलं जावं, ही प्राथमिकता सरकारकडे का नाहीये? आपण फक्त बोलतोय, आपण डिलिव्हर करत नाहीये, हे सरकारच्या लक्षात कधी येणार आहे? प्रॉब्लेम याच्यामध्ये असा आहे की सरकारचा जो निष्क्रियपणा आहे त्यामुळे लोकांचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास उडत चाललेला आहे, लोकांचा संविधानावरचा विश्वास उडत चाललेला आहे आणि हे जे नुकसान आहे हे लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत मोठं नुकसान आहे. याची कृपया तुम्ही नोंद घ्या. माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, महाराष्ट्राच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना हात जोडून विनम्रपणे विनंती आहे की फक्त बोलू नका, कृपा करून डिलिव्हर करा. तुमच्या उक्ती आणि कृतीमध्ये फरक असू देऊ नका. तुम्ही जे बोलाल ते तुम्ही करा, जे तुम्ही बोलणार ते करणारच आहात, हा लोकांना विश्वास वाटू दे. आणि हा विश्वास त्याच वेळेला निर्माण होणार आहे ज्या वेळेला ही 2 प्रलंबित लहान मुलींवरच्याच अत्याचाराच्या प्रकरणात सगळ्या दृष्टीने लीगली क्लिअर झालेल्या केसेस आहेत. याच्यात तुम्हाला फक्त फाशी द्यायची आहे. तेवढी देण्याची जेव्हा कृपा तुम्ही कराल त्यावेळेला लोकांचा तुमच्यावरती विश्वास पुन्हा स्थापित होणार आहे. अदरवाईज लोकांचा तुमच्यावरचा विश्वास संपलेला आहे. एखाद्या राजकीय पक्षावरचा, एखाद्या राजकीय नेत्यावरचा विश्वास संपणं ही फार छोटी गोष्ट आहे, कारण राजकीय पक्ष किंवा राजकीय नेत्याला लोक पुढच्या निवडणुकीत मतदान करून रिप्लेस करू शकतात. जर न्याय व्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास उडाला, जर लोकशाहीवरचा विश्वास लोकांचा उडाला तर ती गोष्ट अधिक घातक असते, देशाचं दीर्घकालीन नुकसान करणारी असते. आणि तुमचा निर्णय लोकांचा हा विश्वास राहील का उडेल हे ठरवणार आहे. माझी महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना हात जोडून विनम्रपणे विनंती आहे, कृपा करून निर्णय घ्या. निर्णय न घेणं याच्यापेक्षा दुसरं मोठं पाप नसतं. धन्यवाद.